कारण त्यामुळे काही लोकांमध्ये ऍसिडिटी किंवा अपचनाच्या त्याच वेळी भरपूर तेलकट जड किंवा कमी करण्यासाठी सेक्शुअल वेलनेस सुधारण्यासाठी करतात। हे बघत नाही की ती आपल्यासाठी बरोबर आहे का, बरोबर आपण ती घेतोय का। आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण आजकाल सोशल मीडियावर, युट्यूबवर, वेबसाईट्सवर शिलाजीत बद्दल खूप चर्चा होते। कुणी म्हणतं ताकद वाढतो, कुणी म्हणतं स्टॅमिना वाढतो, तर कुणी म्हणतं पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थसाठी शिलाजीत खूपच फायदेशीर आहे। तर हो, शिलाजीत हे लैंगिक आयुष्यात खरंच फायदेशीर आहे, यावर आपण याआधी सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत। पण विषय काय आहे की एखादी गोष्ट आपल्याला कुणी सांगितली की आपण लगेच ट्राय करतो, पण आपण हे बघत नाही की ती आपल्यासाठी बरोबर आहे का, बरोबर आपण ती घेतोय का। मग काय उलट परिणाम दिसायला लागतात। कारण ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की शिलाजीत घेत असताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्याचा अपेक्षित फायदा मिळेलच असं नाही। याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊयात। आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून काम करत आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर या शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात। शिलाजीत हा आयुर्वेदातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे। अनेक लोक त्याचा वापर ताकद, ऊर्जा, थकवा कमी करण्यासाठी, सेक्शुअल वेलनेस सुधारण्यासाठी करतात। पण फक्त शिलाजीत घेणं पुरेसं नसतं, त्यासोबतच आपण काय खातोय, कशी जीवनशैली आहे हेही इम्पॉर्टंट आहे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अतिशय जड जेवण। काही लोक शिलाजीत घेतात आणि त्याच वेळी भरपूर तेलकट, जड किंवा पचायला अवघड असे पदार्थ खातात। उदाहरण सांगायचं झालं तर हरभरा, छोले, कुलचे किंवा अतिशय जड आहार, अशा वेळी पचनावर ताण येऊ शकतो। आयुर्वेदामध्ये असं मानलं जातं की त्यामुळे शिलाजीतात अपेक्षित फायदा होत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसालेदार पदार्थ। भारतीय जेवणात मसाले असतात, पण जर रोजच खूप तिखट, मसालेदार आणि जळजळ वाढवणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असतील तर त्याचा परिणाम शरीराच्या संतुलनावर होऊ शकतो। डॉक्टर सांगतात की कोणतीही गोष्ट अति झाली की तिचा परिणाम आरोग्यावर होतो, त्यामुळे संतुलित आहार महत्त्वाचा असतो। तिसरा मुद्दा म्हणजे अति प्रमाणात आंबट पदार्थ, संत्री, मोसंबी, लिंबू यासारखे फळं आरोग्यासाठी चांगले असतात, पण काही आयुर्वेदिक मतांनुसार शिलाजीत घेत असताना खूप आंबट पदार्थाचे अतिसेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे काही लोकांमध्ये ऍसिडिटी किंवा अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात। चौथा मुद्दा म्हणजे मांसाहार। डॉक्टर मुंदडा सांगतात की अनेक आयुर्वेदिक तज्ञ शिलाजीत घेत असताना अतिजड मांसाहार पदार्थाचे सेवन कमी करण्याचा सल्ला देतात, कारण शरीराला पोषक घटक शोषून घेण्यासाठी चांगले पचन महत्त्वाचे आहे। त्यामुळे काही लोकांना हलका आणि संतुलित आहार अधिक फायदेशीर ठरू शकतो। पाचवा मुद्दा आहे, अनेकदा आश्चर्य वाटेल पण काही आयुर्वेदिक मतांनुसार शिलाजीत आणि मध एकत्र घेणं टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण दोघांचे गुणधर्म वेगवेगळे असतात, त्यामुळे अपेक्षित फायदा होत नाही। आजकाल अनेक लोकांना वाटतं की फक्त शिलाजीत घेतलं की सेक्शुअल हेल्थ सुधारते, ऊर्जा वाढते, सर्व समस्या दूर होतात, पण वास्तव तसं नसतं। सेक्शुअल हेल्थ ही फक्त एका औषधावर अवलंबून नसते, त्यामध्ये झोप, व्यायाम, मानसिक ताण, आहार, वजन, हार्मोन्स, एकूण लाईफस्टाईल खूप मोठा पार्ट असतो। उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी व्यक्ती शिलाजीत घेत आहे, पण रात्री 2 वाजेपर्यंत जागतीये, व्यायाम करत नाहीये, सतत ताण येतोय, जंक फूड खात आहे, तर फक्त शिलाजीत घेऊन चमत्कार होणार नाहीये। तुम्हाला प्रॉपर डाएट सुद्धा घ्यावं लागणार आहे। कोणतेही सप्लिमेंट, आयुर्वेदिक प्रोडक्ट किंवा हेल्थ प्रोडक्ट घेण्यापूर्वी योग्य माहिती घेणं गरजेचं आहे, तज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, चांगली सेक्शुअल हेल्थ ही एका गोळीमुळे किंवा एका पदार्थामुळे मिळत नाही, ती चांगल्या लाईफस्टाईल, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी मनामुळे होत असते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।